ओके. हे जे अगोदर ऑब्झर्वचं ड्रिंचिंग केलेलं, अर्ध्या कारचं ड्रिंचिंग केलं, ड्रिपमधनं नाही सोडलं अजून. ड्रिपमधनं नाही सोडलं. अच्छा, म्हणजे लागवड झाल्यानंतर एक 4-5 दिवसांनी ऑब्झर्वचं सोडलेलं आहे. ऑब्झर्व एक महिन्याभराचा प्लॉट झाला ना, 1 महिन्यात झाल्यावर मग ड्रेंचिंग केली का ड्रिपनं सोडलं? नाही ड्रिपनं सोडलं. एकरी एकरी 1.5 किलो. एकरी 1.5 किलो सोडलेलं आहे. अच्छा, काय रिझल्ट वाटतात तुम्हाला ऑब्झर्व? रिझल्ट म्हणजे पानाची साईज, हां, पुन्हा झाडाचा स्टम्प क्वालिटी. बरोबर. मेन म्हणजे काय माहितीये का, हां हां याला आहे ना म्हणजे मावा आहे ना, हां हां माव्याचा प्रादुर्भाव त्या ऑब्झर्वमुळे ना कमी. कमी जाणवला. म्हणजे एकदम झाड आहे ना सुदृढ. अच्छा, झालं. हां, सुदृढ झालं. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे ना अटॅकच नाही कशाचा. बरोबर आहे, बरोबर. ऍक्च्युली आता माव्या ऍक्च्युली आपण आहे ना माव्यासाठी भरपूर म्हणजे औषधं घेतले. नाही घ्यायला लागत यात. हां हां पण याच्यामुळे तुम्हाला सांगतो, आता फक्त आपण आहे ना हां. आतापर्यंत 2 महिन्याचा 2.5 महिन्याचा प्लॉट झालाय. हो हो, पण फक्त 3 वेळा फवारणी केली. 3 वेळा ती पण फवारणी एक घेतली. आपली काय करायची म्हणतो? म्हणून. करायची म्हणून. बरोबर. तसं पाहिलं तर ऑक्झिरूटनं मावा कमी होतो का नाही हे अजूनही आम्हाला माहित नाहीये. नाही पण काय परंतु- होतं माहितीये का, हां हां, झाड जर तुमचं सुदृढ असलं ना, हो हो, तर तर किडींचा ऑटोमॅटिक प्रादुर्भाव किडींचा प्रादुर्भाव आहे ना, कमी राहतो. कमी राहतो. आता अर्ग्याकार तुम्ही पावडर मधलं खालून सोडलेलं आहे, त्याचं तुम्ही चांगले रिझल्ट आहेत हो. म्हणता, ऑक्झिरूटचे पण चांगले आहेत. चांगले पण आता अर्ग्याकार एक लिक्विड आलेलं आहे लिक्विड पातळ. आले. पण त्याची फवारणी जर केली तर मग रस शोषक किडी आणि तुमचं आळी या दोन्हीचाही प्रादुर्भाव कमी होतो. कारण तुम्हाला अर्ग्याकार पावडर फवारता येणार नाही. नाही येते ती काळं पडते. त्याचं स्कॉर्चिंग येतं. Scorching. याचं अजिबात येत नाही या लिक्विडचं स्कॉर्चिंग. आणि साहेब फुल असताना स्प्रे झाला तरी फुलावर क्रॉचिंग काही येत नाही. स्कॉर्चिंग नाही, अजिबात काही नाही. काळे ऑक्झिरूटचं spot. पण नाही आणि अर्ग्याकार कसं plain फवारायचं, लिक्विडचा तसं फवारायचं. अर्ग्याकार लिक्विड तुम्हाला कशातही चालेल, चालेल ना. कशातही चालेल. आणि शेवंतीचं जे ग्लेझिंग असते पूर्ण फुलाची क्वालिटी, त्याचा कलरचं जे अट्रॅक्शन आहे ते तुम्हाला ऑक्झिरूटनं आणि अर्ग्याकारनं दोन्हीनं खूप चांगलं राहील. आमचा स्टंप आहे ना, पहिल्यापासून स्टंपच असा जबरदस्त निघाला ना. हा हा, हो हो, ते तुम्ही सुरुवातीला दिलं ना एकदम. हो, सुरुवातीला देणं कोणत्याही पिकामध्ये खूप गरजेचं आहे. नाही, स्टंपची क्वालिटी अतिशय जबरदस्त आहे ना, प्रश्नच नाही आहे. शेतकरी खूप समाधान आहे आणि पीक पण समोर एकदम फुललेले दिसतंय. बरोबर. हो, सुंदर अगदी. हो हो हो, कसली डिपेन्सी नाहीये त्याच्यावर. डिफिशियन्सी कोणतीच नाहीये. बरोबर आहे ना. आता त्यांचे कष्ट पण खूप आहेत. मधून मॅट टाकलेले आहे, मल्चिंग पेपर चांगल्या क्वालिटीचा हो टाकलेला हो आहे. हो. कारण मल्चिंग पेपर मधून लोहाळा वर येतो. किती मायक्रॉनचा टाकलेला आहे तुम्ही? 25 मायक्रॉनचा आहे. पण खरोखर 25 मायक्रॉनचा. 25 ते मायक्रॉन दरवर्षी शेवंती करतात, हा हा पण यावर्षी आपलं ऑक्झिरूट हा, आणि कार्बन वापरलेलं आहे. हो हो. तर यावर्षी तेच सांगतात आहे किती चेंज आहे. दरवर्षी मध्ये आणि ह्या वर्षी ऑक्झिरूट आणि अर्ग्याकार वापरल्यानंतर काय फरक? आम्हाला आहे ना दरवर्षी काय व्हायचं माहिती का, भरपूर कष्ट घ्यायला लागायचे पहिल्यापासून. बरोबर. हो हो, तरी अशी मनावा असं आहे ना समाधान होत नव्हतं. बरोबर. अच्छा, याचं कसं झालं माहिती का, पहिल्यांदाच आहे ना आपण आहे ना एक 3-4 दिवसापासूनच आहे ना त्याची ट्रीटमेंट दिल्या ना, बरोबर. त्याच्यामुळे एकदम असं पहिल्यापासूनच आहे ना झाड आहे ना एकदम असं मजबूत. रगदार मजबूत बरोबर. निघायला बरोबर, सुरुवात बरोबर. झाली. हो, त्याच्यामुळे जसं जसं मोठं होईल ना हो हो तसं हो, त्याचा काही म्हणजे प्रॉब्लेमच नाही आला. कुठल्या प्रॉब्लेमच गोष्टीचा. नाही आला. हो हो. आता सुद्धा ड्रीप मधनं एक अर्ग्याकार महिन्याला एकरी 1 किलो ड्रीप मधून आणि ऑक्झिरूट 2 महिन्याला किंवा दीड माल चालू झाल्यानंतर 1 महिन्याला 2 किलो द्या. कारण नंबर ऑफ फ्लावर खूप निघतात ना याचे. हो, खूप निघतात आणि फ्लावरिंग चालू होईपर्यंत एकदा दिलं तरी चालेल ऑक्झिरूट. मात्र फुलं चालू झाले आज किती दिवस चालते शेवंती? शेवंती काय होती, आता ही लागवडीची शेवंती आहे ना, हा, एक महिनाभर तर म्हणजे हो हो म्हणजे तशी रेग्युलर लावली ना हो, तुमची 3-4 महिने चालते. बरोबर. एकदम असा फ्लश आहे ना, एकदम फुल असा गच्च येतो एकदम येतो. लाईटीचा. हा हा. तर आता तुम्हाला असं लक्षात येईल, तुम्ही फ्लावरिंग चालू झालं का आणखी ड्रीप मधून द्या ऑक्झिरूट आणि अर्ग्याकार दोन्ही द्या आणि फवारणीतून सुद्धा द्या. कारण फवारणीतून दिल्यानंतर तुम्हाला डावणी, भुरी, करपा ऑक्झिरूटमुळे काहीच येणार नाही आणि अर्ग्याकारमुळे किडींचा सुद्धा मोठा चेक बसेल. ते मारत नाही अर्ग्याकार किडींना, पण किडींना कार्बन, ओरिजिनल कार्बन आवडत नाही. ऑर्गॅनिक कार्बन आवडत नाही किडींना. कुठच्या कोणता कार्बन आवडतो?
कार्बन डायऑक्साईड आणि मोनॉक्साईड आवडतो. पुढच्या पण औषधांसोबत घेऊ कुठल्याही शकता. औषधासोबत तुम्ही ऑर्गॅकार्ब घेऊ शकता. हो हो. ऑक्झिरूट मात्र प्लेन द्यायचं आहे तुम्हाला, ते खालून द्यायचं. खालूनच द्यायचं, त्याच्यात काही मिसळायचं नाही. ऑक्झिरूटचा पीएच कमी करायचा नाही आणि ऑक्झिरूट कमी पाण्यामध्ये मिसळायचं नाही. कारण का कमी पाण्यामध्ये टाकलं का ते त्यातनं ऑक्सिजन जोरात बाहेर पडतो, तो पाण्यामध्ये पूर्णपणे राहिला पाहिजे यासाठी. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि तुमचं पीक अतिशय एवढं छान शेवंती बघून छान वाटलं. हार्दिक शुभेच्छा. हो हो हो. धन्यवाद. मंगेश भाऊ चव्हाणनी डाळिंब करत करत मला वाटतं शेवंती वगैरे सगळ्या फुलांमध्ये गुलाबामध्ये त्यांचं चांगलं काम आहे. आणि चांगल्या गोष्टी दाखवण्यासाठी मंगेश भाऊ तुम्ही इथपर्यंत आले. धन्यवाद. धन्यवाद सर. ओके सर.